दादा नमस्कार। आज 27 जून 2025 काय टोमॅटोची हलावा? टोमॅटो आज चालले 200 ते 250 रुपये। 200 ते 250 रुपये। कुठली व्हरायटी? 62 42। अथर्व 100 400 श्याम आर्यमान 400 ते 450। काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केटला एकच सूचना आहे की शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचं मार्केट बनलेलं आहे। तर ह्या मार्केटची जी आज अवस्था आहे की सकाळी पाठ उठून शेतकऱ्याला गाडी घेऊन यावं लागते आणि 2-2 तास लाईनीमध्ये उभं राहावं लागतं। तर माझी एक इच्छा आहे की शेतकऱ्यांसाठी 7 नंतर मार्केट चालू झालं पाहिजे आणि जे सकाळी 7 नंतर। हो, कारण 7 नंतर चालू होते ना, पण पहाटे उठून आम्हाला इथे यावं लागतं। अच्छा, पहाटे उठून वेळ बदलली पाहिजे। दिवसभर मार्केट राहायचं म्हणजे 7 वाजता चालू झालेलं मार्केट 6 वाजेपर्यंत चालू राहायचं। पण आज अशी अवस्था आहे की 7 वाजता मार्केट चालू करताना 12 वाजेपर्यंत तुम्ही सांगता की तुमचा माल आवरला पाहिजे। त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना पण त्रास होतो आणि शेतकऱ्यांना पण त्रास होतो। तर माझी एक इच्छा आहे की हे टोमॅटोचंच मार्केट आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही तरकारी आणून ठेवली, धना मार्केट पण आणून ठेवलेलं आहे। तर याच्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था त्यांनी उपलब्ध केली पाहिजे। जागा खरेदी केली पाहिजे का तरकारी मार्केट दुसरीकडे हलवलं पाहिजे? 13 एकर जागा घेतली आहेच। ती जो टोमॅटो भरत होता तिला तरकारीसाठी तुम्ही मोकळं केलेली आहे, म्हणजे टोमॅटोवाल्यांवरती ही जबरदस्ती होती। हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं। ठीक आहे, धन्यवाद। तुमचा मेसेज, तुमचा निरोप सभापती संजय काळे यांच्यापर्यंत नक्की पोहोचला जाईल याची 100% खात्री। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज टोमॅटोचे बाजारभाव 200, 250, 350, 400 पर्यंत मिळत आहेत। आपले सगळे शेतकरी बांधव इथं आहेत। अहो, तुमची काय सूचना आहे? काय केलं पाहिजे? तुम्हाला बोलता येत नाही का? बरं बोलता येत नाही? दुसऱ्याला बोलायला लावायचं, आपण बोललं पाहिजे ना। सूचना करा ना, काय मागणी? त्यांनी सांगितलं ती मागणी बरोबर आहे। भाऊ, काय तुम्हाला काय सुचवायचंय? आमची अपेक्षा अशी आहे, सकाळी 7 ला मार्केट चालू होते, 9 वाजेपर्यंत गाडी खाली होती। गाडी खाली झाल्यावर घरी जायची काय असते, दुसरी कामं असतात, त्यांची पट्टी 11च्या पुढे चालू होते। पट्टीसाठी 3 ते 4 तास वेटिंगसाठी बसावं लागते, त्याच्यामुळे मोठी अडचण होते। भाऊ, तुम्ही काय सांगाल? काय सूचना तुमची? सूचना एवढीच आहे, तर जुन्या पद्धतीने जे मार्केट चालत होतं ती पद्धत योग्य होती। आजला तिन्ही मार्केट इथंच चालतात, त्याच्यामुळं शेतकऱ्याची फार गंभीर होती। जुनी पद्धत म्हणजे 9 ते 3 दिवसभर जे मार्केट चालू होतं दिवसभर सुरू केलं पाहिजे। व्यापाऱ्यांना सुद्धा माल घ्यायला व्यवस्थित माल घेता येत होता। आज काय होतंय, त्या सकाळी आम्हाला 4 लाच घरून निघावं लागतं आणि इथे येऊन लाईन लावायची, त्यानंतर माल खाली होणार। म्हणजे मार्केट दिवसभर सुरू राहिलं पाहिजे। 27 जून 2025 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो अधिक प्रमाणामध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, शेतकरी बोलायला लाजतात। एक युवा कार्यकर्ता आहे। भाऊ, काय आज टोमॅटोला काय बाजार भाव? टोमॅटोला 300 पासून 400 पर्यंत। 300 ते 400। मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काय सूचना देणार आम्ही? नाही बाबा, व्यवस्था चांगली आहे का? इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? जागा वाढवली पाहिजे थोडी, कारण गाड्यांची अडचण होती। जागा वाढवली पाहिजे। शेळे विकून टोमॅटो लावले। कुठलं गाव आहे? टाकळी डोकेश्वर। आज काय भाव विक्री झाली? 300 200। बाजार वाढले पाहिजे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बाजार वाढले पाहिजे, शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे। दादा नमस्कार। तुम्ही कुठून आले? औसरीवरनं। किती टोमॅटो आहेत? आज 9 कॅरेट आहेत। 9 क्रेट। 62-42 ची 18 कॅरेट। सौ काय भाव मागतात? 400 रुपये। 400 रुपये। यावर्षी पावसाचा फटका भरपूर बसतायत, कारण चालू वर्षी फळधारणा कमी आहे। हा कितवा तोडा आहे? हा दुसराच तोडा आहे। दुसराच तोडा आहे। दादा नमस्कार। काय आपले किती टोमॅटो आहेत? आपली टोमॅटो आपली गाडी धंदा आहे। अच्छा, गाडी धंदा आहे। गाडी धंद्यानंतर तीच इतकं बरं आहे। लोकांची कामच नाही। टोमॅटोला पैसे मिळले तर तुम्हाला पैसे मिळतील। भाऊ नमस्कार। कुठलं गाव आहे? गाव गुणोरे। किती टोमॅटो? कुठली व्हरायटी? 62-42। काय भाव मागतात? 80-100। 80-85। का व्यापारी साहेब, आज काय भाव आहेत? बाजार चांगल्या मालाला आहे, चांगले बाजार आहे। चांगल्या मालाला म्हणजे कुठला चांगला माल? व्हरायटी कुठली?
साऊ आर्यमान आर्यमानला काय बाजार आहे? आर्यमानला आहे 400 450 पर्यंत. 400 450 पर्यंत. नारायणगावच्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या जातींना बाजारभाव त्या मानाने जरी चांगला असला मिळत असला तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च काही सुटत नाही. आपल्यासोबत एक युवा शेतकरी, आपण जरा त्यांच्याशी बोलूया. हो नमस्कार. किती आहे टोमॅटो? किती होती? काय भाव गेले? मार्केट डाऊन आहे. मार्केट डाऊन आहे. भाडं पण सुटलं नाही. काय भाव गेले? 110 रुपये 22 किलोचं क्रेट. नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोला जास्त पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते, परंतु बाजारभाव अवघड आहे. शेतकरी म्हणतायत अवघड आहे. बाजार वाढले तर शेतकऱ्यांना 4 पैसे अधिकचे मिळू शकतात. साहेब आज काय बाजारभाव आहे? 400-500 रुपये. दादा नमस्कार. हा जे काही चांगली सुपर माल असेल तो. भाऊ नमस्कार. काय इरफान शेठ काय बाजारभाव? आज काय बाजारभाव आहे इरफान शेठ? अहो इरफान शेठ लाजू नका, इरफान शेठ लाजू नका. चला भाऊ नमस्कार. काय बाजारभाव? कुठली व्हरायटी? 62-42. आर्यमान अथर्व काय बाजार वाढतील का नाही? व्यापाऱ्यांना माहित. व्यापारी तुम्हाला काय सांगत असतील ना? भाऊ काय बाजार वाढतील का नाही? वाढतील ना बाजार वाढण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी व्यापारी पण सांगतात. शेतकरी बांधवांना सध्या मिळत असलेला बाजारभाव फारसा नाही, त्यामुळं शेतकरी नाराजी व्यक्त करतात. बाबा नमस्कार. आपलं कुठलं गाव? बर बर. किती टोमॅटो आहेत? कुठली व्हरायटी आहे? साऊ. बरं आपली काय भाव गेली आज? 225. किती रुपये बाजार भाव अपेक्षित? यंदाचा सीझन कसा गेला? डाऊन आहे. पावसाचा फटका बसला. ताई तू काय टोमॅटो विकायला आली? अरे ताई बोलत नाही. ताई शाळेत जातेस का? ताई शाळेत जाते. कितवीला आहे? ताई धाडसाने बोललं पाहिजे. अच्छा ठीक आहे, पहिल्यांदा आली हरकत नाही. शाळेला कितवीला जातेस? 12वीला जातेस. काय टोमॅटो मार्केटला आली आज? फर्स्ट टाइम. काय मार्केट बद्दल काय सूचना? काहीच माहित नाही. आज आल्यावर काय फिलिंग झालं? इथं गर्दी किती होते? शेतकऱ्याच्या टोमॅटोला योग्य भाव मिळतो का? काय शेतकऱ्याच्या व्यथा? शेतकरी खूप अडचणीत. शेतकरी खरोखर शेतकरी खूप अडचणीत आहे. लहान मुलगी आहे, तिला वाटतंय खूप बोलावं पण बोलण्याचं धाडस नाही. आपण या ठिकाणी पाहतोय आज नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव 300-350 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. नमस्कार. काय भाव बाजारभाव आज? बाजारभाव साऊन आर्यमान आहे 350-400. 350-400. दादा नमस्कार. तुम्ही कुठून आले? काय भाव मागतायत? आता हे काय म्हणतात? 300-350. आर्यमान. आपली कुठली व्हरायटी? 62-42 ला पण भाव जरा बरे आहेत ना? काय भाव मागतायत? काय आता दिलेत. अच्छा दिलेत. भाव सांगायचा नाही? भाव सांगायचा जोगच नाही आता. सांगण्याजोगा नाही. किती टोमॅटो आहेत? टोमॅटो आहे खर्च किती होतो एकरी? 1.5 लाख रुपयाच्या पुढेच. बरं मार्केटला काय सूचना? मार्केटला काय नाही, व्यवस्थित चालले. पैसे वेळेवर मिळत आहेत. चला तुम्हाला काय सांगायचं? काय तुमची काय सूचना आहे? शेतकरी मालाचं मॉल होत नाही. आता ते कसं आहे, मॉलवाल्यांचं नियोजन असतं. मॉलवाल्यांचं पण मॉलच नाही ना किमती. तुम्ही म्हणता व्यवस्थित कसं काय व्यवस्थित चालली? काय खर्च आहे? 1.5 लाख सांगा. नाही, 250 रुपयांनी नाही त्यांनी काय सांगितलं? खरं सांगा. अहो त्यांनी सांगितलं एकरीला खर्च. मग एकरी 1.5 लाख रुपये होतो. तुम्ही 150 रुपये कॅरेट एकदम काय किती उत्पन्न होतं? काय बरोबर काय करायचं त्याला? हाऊस आपल्याला तुम्ही हाऊस आहे मग तुम्ही सांगा ना बरोबर. होय नाही मग खरं काय सांगा तुम्ही? खरं सांगतो ना. उत्पादन खर्च काय आहे? उत्पादन खर्च सुटत नाही. हा आपल्यासोबत जर आपल्याला परिसरातील इतर शेतकरी आहेत. भाऊ नमस्कार. किती टोमॅटो आपली? काय भाव गेले आज?
350 रुपये. कुठली व्हरायटी? आर्यमान. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला म्हणजे आता काय आले साहेब माहिती आहे का, आता आम्ही एवढे दिवस पाहतोय, आता हे जे संचालक मंडळ आहे यापैकी कोणी काय लक्ष दिसत नाही. त्या लोकांनी आलं पाहिजे किंवा आठवड्यातून एकदा तरी. मला वाटतं 2-3 वर्ष तर काळे साहेब इथं आलेले मला दिसतेच नाही कधी. आम्ही येते सलग माल घेऊन. त्यांनी जरा बारकाईने- काळेसाहेब मार्केटमध्ये असतात, म्हणजे ठीक आहे, कदाचित तुम्हाला भेटले नसतील किंवा जेव्हा ते आले तेव्हा तुम्ही नसतील किंवा जेव्हा मी पाहिले तेव्हा तुम्ही नसाल. हा, तर त्यांनी बी तुमची थोडं भेट होती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. हो, मार्केटला काळेसाहेब भेट होते ना. हा, तर काळे साहेबांना आम्ही मोठ्या अपेक्षेने आता शेतकऱ्याच्या वेळेत ते नसतील, त्यांनी आलं पाहिजे ही मागणी बरोबर आहे. काळे साहेबांना आम्ही मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेले. आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे भरपूर प्रयत्न केले. फक्त आमची एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांनी थोडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की इथं जी जेवणाची शिवभोजन थाळी जी चालू झाली आहे तर ती एकतर मला वाटतं 12-1च्या नंतरच होत असेल. तर ते आमची काय मागणी तर ती शिवभोजनची थाळीचं हॉटेल आहे ते लवकर सकाळी उघडलं पाहिजे. टोमॅटो घेऊन जे शेतकरी येतात त्यांना त्याचा लाभ कुठल्याही प्रकारचा मिळत नाही. सकाळी येतात 10-11 वाजेपर्यंत निघून जातात. तर सकाळी थोडा नाश्ता वगैरे काहीतरी तिथं पाहिजे. चहा नाश्ता त्यासाठी उघडलं पाहिजे वेळेत. सकाळी जे ते 7:30ला उघडलं. जेवणाचं दालन लवकर सुरू करावं. भले जेवण नको पण किमान नाश्ता मिळावा. तरी भले पोहे भेटले किंवा काही भजी वडे काहीतरी लोकं त्याचा लाभ घेतील ना. तर ते असून नसल्यासारखं आमच्यासाठी आहे बहुत. आमच्या तुमची सूचना योग्य आहे, आपण ती मार्केट कमिटी पर्यंत पोहोचू. भाऊ काय म्हणाले? आम्ही घरून जेवून येऊ पण मार्केट दिवसभर चालू राहू. दिवसभर वेळ बदलली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या मार्केट कमिटीचा पैशाचा विचार करत असाल ना, इथे शेतकऱ्याचं मरण नाही, व्यापाऱ्याचं मरण नाही. हे थोड्या दिवसात मार्केट बंद होणार. वेळ बदलली पाहिजे, 100% बदलली पाहिजे. इथून पाठीमागे दिवसभर मार्केट असायचं तर त्यावेळेस सगळे काही माल चांगले खपत होते. ताजा माल तोडून येत होता मार्केटला. आता 24 तासांनी माल येतो, इथून परत 48 व्यापाऱ्याला जायला लागतात. माल टिकत नाही पुढे जायला. जर ते ताजा माल तोडून आला तर व्यापाऱ्यांचे पैसे होतील आणि शेतकऱ्यांचे पैसे होतील. यंदा पावसाचा फटका दिवसभर केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. दिवसभर केलं पाहिजे. काय तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे दिवसभर केलं पाहिजे? दिवसभर चाललं इथून पाठीमागे सगळं चांगलं चाललं होतं. व्यापारी पण येत होते, इथून पाठीमागे दिवसभर होत होतं. आता व्यापारी सुद्धा यायला नको म्हणतात इथून. सभापती संजयराव काळे, लोकांची मागणी अशी आहे की मार्केटची वेळ बदलावी. पूर्वीप्रमाणे दिवसभर मार्केट सुरू राहावं आणि दररोज किमान एखाद्या संचालकांनी इथं यावं. शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, काय अडचणी आहेत, व्यापाऱ्यांच्याही काय अडचणी असतील ते समजून घेणं गरजेचं आहे. शेवटी तुम्हाला लोकांनी निवडून दिले ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपल्यासोबत एक व्यापारी आहेत. चाचा, आज काय बाजारभाव? आज 400 450. 400-450. कुठल्या व्हरायटीला? आर्यमनला आहे. आर्यमनला आज बाजारभाव चांगला आहे असं सांगतायत. तरी देखील मार्केटमध्ये शेतकरी आज वेटिंगला आहेत. सगळाच माल सेल होतोय असं नाही. नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे मिळतात अशी शेतकऱ्याला अपेक्षा असते, पण बाजार काय वाढत नाही. नमस्कार भाऊ, कुठून आले? खोडदिवरे. किती टोमॅटो आहेत? टोमॅटो आहे 2 एकर. काय भाव मागतायत? काय नाही 50 रुपये 60 रुपये. 50 रुपये 60 रुपये. किती तोडा आहे आपला? मीडियम राहिलेले आता जुनं झालेले. अच्छा, जुनं झाले. किती क्रेट गेले? पावसाने भरपूर नुकसान झाले. पावसाचा फटका बसला. बरोबर आहे. यंदाच्या वर्षी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोला चांगले पैसे मिळत आहेत म्हणून शेतकरी आशेने टोमॅटोची लागवड करतात. आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे, तर आपण युवा व्यापारी पण आहे. भाऊ नमस्कार, आज टोमॅटोला काय बाजारभाव आहे? 150 पासून ते 550 रुपये. कुठली व्हरायटी? 150 रुपये 62-42 विकताय. 150-200 चांगले 62-42 300 पर्यंत पण विकतात. आर्यमान? आर्यमान ते 300 म्हणजे साईज बारीक असेल तर 300 पासून ते 450-500 रुपये. साऊ विकते 300 ते 450. आज बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहे. टोमॅटोचे बाजारभाव वाढतील? मालाचा उठाव आहे. बाजारभाव वाढतील? बाजारभाव आता थोडेसे सुधारणा तर आज आहेच कालपेक्षा बाजारामध्ये. टोमॅटोच्या बाजारभावामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे असं सांगितलं जात आहे. इथं मार्केट कमिटीचे कर्मचारी सकाळी 6:30 पासून सगळी व्यवस्था करण्यासाठी उपलब्ध होतात. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था होते. परंतु शेतकऱ्यांची एक सूचना आहे, हे जे आपलं हॉटेल आहे हे 12 वाजता सुरू होतं. ते जर सकाळी काही नाश्त्या पाण्याची व्यवस्था झाली तर ते शेतकऱ्यांची मागणी. आपल्यासोबत व्यवस्थापक घोंगडे साहेब आहेत. घोंगडे साहेब, तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे, जे आपलं हॉटेल आहे हे हॉटेल 12 वाजता जेवणासाठी होतं, ते जर सकाळी नाश्त्याला चालू केलं तर एक आमची सोय होईल
अशी लोकांची मागणी आहे. नाही करता येईल ना, काय अडचण नाही, त्यांना सांगून नाश्ता चालू करता येईल सकाळी. म्हणजे लोक काय म्हणतात, आम्ही सकाळी लवकर येतो, आम्हाला जेवणाची गरज नाही, पण किमान नाश्ता मिळावा आणि त्याचे दर माफक असावे. कॅन्टीनवाल्याला आम्ही सांगू शकतो बा जेवण 11 नंतर चालू करतो, सकाळी नाश्ता पण चालू करतो. सकाळी उद्या त्यांना काय आज सांगितलं उद्या सांगितलं तरी चालू करते. निश्चित मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या मागणीची नोंद घेतलेली आहे. शेतकऱ्यांची जी गैरसोय आहे ती दूर करण्याचा मार्केट कमिटीचा नेहमी प्रयत्न असतो. आपल्यासोबत एक मुंबईचे व्यापारी आहेत. नमस्ते. क्या मंडी की हाल क्या है? मंडी के हाल बेहाल है, मंडी काय नहीं. आज क्या रेट से ले रहे हैं? चांगला माल 400 350. चांगला माल और मीडियम माल, मीडियम 50 सुपर माल 350 400. बाजार बढ़ेगा नहीं बढ़ेगा देखेंगे, काय भरोसा नाही. भरोसा नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 27 जून 2025 रोजी टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे. बाजारभाव 200 ते 400 रुपयेपर्यंत मिळतोय. म्हणजे अथर्व असेल, साऊ असेल, 62-42 असेल, आर्यमान असेल, या सगळ्या जातींना थोडासा बाजारभाव आज वाढल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की 11-11:30 जेवणाची व्यवस्था होते, परंतु या ठिकाणी जर नाश्त्याची व्यवस्था त्याच हॉटेलमध्ये स्वस्तामध्ये झाली तर शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. पर्यायाने लोक पहाटे 4-3ला उठून येतात, इथं नाश्ता होत नाही आणि मग लोकांची किरकिर सुरू होते. त्या दृष्टीनं मार्केट कमिटीनं या संदर्भामध्ये आम्ही नक्की दखल घेऊ अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. 26 जून रोजी जे बाजारभाव होते त्याच्यापेक्षा 27 जूनला थोडे बाजारभाव वाढलेले आहेत. मार्केट कमिटी शेतकरी बांधवांची नेहमीच काळजी घेत असते. 27 तारखेला जे बाजारभाव आहेत साधारण 250-300 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत. हे बाजारभाव शेतकऱ्यांना परवडणारे नाही, शेतकऱ्यांचं तसं नुकसान होतंय. मार्केट कमिटी या संदर्भामध्ये दखल घेईल. व्यापारी शेतकरी यांच्या हिताचा निर्णय व्हावा. शेवटी शेतकरी अतिशय काबाड कष्ट करून टोमॅटो विक्रीला आणतो आणि जर त्याचे 4 पैसे होत नसतील तर मात्र हे दुर्दैव आहे. मार्केट कमिटी या संदर्भामध्ये दखल घेईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. नमस्कार दादा, आपलं काय नाव? गाव कुठलं? वडगाव कांजळी. काय मागणी आपली? मागण्या मार्केट जागा बदली करा, जागा कमी पडते. बदली, अच्छा, जागा कमी पडते, जागा वाढवली पाहिजे. जागा वाढवली पाहिजे. मार्केट कमिटीने जागा घेतली पाहिजे. जागा तर मार्केट कमी जागामध्ये ना. हा, म्हणजे तुमची मागणी तीच आहे ना? मागणी किती आहे? कारण दादा सकाळी काय म्हणाले? ऑलरेडी जागा घेतलेली हा, 13 एकर जागा घेतलेलीच आहे. मी तिकडे शिफ्ट करावं करण्याची गरज आहे सध्या तरी. कारण मार्केटचा टायमिंग जो आहे तो एकदम चुकीचा आहे. सकाळी 4:00 यायला लागतं, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. काय वेळ असावी? वेळ जी पहिली जुनी होती ती वेळ असावी. जुनी काय वेळ होती? जुनी काय दिवसभर मार्केटमध्ये कधी या ताजा माल यायचा, मालाचं नुकसान नव्हतं, काय नव्हतं. माल झाला आता सगळा प्रॉब्लेम असा झालाय, माल आणायचे त्याच्यावर मालात थोडा फॉल्ट दिला, व्यापाऱ्याचे नुकसान, शेतकऱ्याचे नुकसान. म्हणजे वेळ बदलली पाहिजे. वेळ बदलली. तुमची सूचना नक्की मार्केट कमिटीपर्यंत पोहोचू. महिलांसाठी सुवर्णसंधी. LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा. आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.